आदिवासी मित्रांनो, तर आज 9 ऑगस्ट जागतिक दिवस म्हणून आहे. तर 9 ऑगस्ट जागतिक दिवसाच्या पूर्ण लोक आपल्या पूर्ण भारत देशामध्ये हा 9 ऑगस्ट जागतिक दिवस म्हणून साजरा करतात. तर आज आपण इथं आलोय. सगळ्यात आधी आपला जो झेंडा असतो ते इथं लावणार आहे आणि लोक जमलीत बघा. आणि अजून पण येत आहेत, आपले DJ वाले आहेत तिकडे, ते पण आता आलेच आणि बरीचशी लोक इथे जमलेले आहेत. तर हा सण साजरा करून घेऊ आपण. चला झेंडा लावून घेऊ. तर सर्वांनी मानवंदना द्यायची आहे आणि मानवंदना देताना आपली धरती गीत चालू आहे. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचा नाही. कोणी पण पुरुष आहेत, पोरं आहेत, त्यांनी सुद्धा लाईन मध्ये उभे राहायचं आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडंसं. या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना फार फार शुभेच्छा. आपण निसर्गरम्य असं हे आपलं गावाचं तलाव आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण इथे आदिवासीचा झेंडा फडकवणार आहोत. आणि एक मन आहे, आदिवासी झलक सबसे अलग, त्यानुसार झेंडा सुद्धा आपला या निसर्गामध्ये सामील होतो तसा हा झेंडा आहे. फार उत्साहामध्ये सकाळपासून आपण गावदेवाला नारळ अर्पण करून रॅलीच्या स्वरूपात इथेपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्वांना या 9 ऑगस्ट फार लोकांना आतुरता असते की 9 ऑगस्ट कधी येतो, 9 ऑगस्ट कधी येतो. आणि आज तो दिवस जागतिक आदिवासी दिवस, आदिवासी लोकांसाठी आदिवासी म्हणून सामील व्हायचं आहे सर्वांनी. फार असा उत्साहाचा दिवस. कोणी पण आजूबाजूला असतील, काका मामा फुई लहान पोरे 3.5 मुले असतील, त्यांनी राग दोष विसरून यायचं आहे. या आपल्या सार्वजनिक तलावावरती आदिवासीचा झेंडा म्हणून आपण जोपर्यंत धरती गीत संपत नाही तोपर्यंत आपण हात खाली करू नये. नारळ फोडून झाले, आता झेंडा हॅलो लावण्यात येईल. गावातील सार्वजनिक रीतीने आपला झेंडावंदन करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपला आदिवासीचा झेंडा हवेत झेप घेताना आदिवासी झेंडा, ही माय जमीन भूमी आपल्या आदिवासी लोकांचे आहे.
शब्द आला आणि घोषणा गीत द्यायची पण चालू होते. हम सब पूर्ण झालंय. एक आता है, हम नारा सब द्यायचा आहे. हम सब एक हे जय जोहार जय आदिवासी. पूर्ण झालेलं आहे. झेंडा लावून आता मला वाटतं रॅली काढणार आहे. तर पूर्ण तिथून गाव फिरून मग येणार आहे. त्यांच्यासोबत चला आता रॅलीमध्ये भाग घेऊ. काय उडीदी म्हणजे आमचे बघा आपला झेंडा कसा हवामध्ये पूर्ण लहरा रहा है. पण थोडंसं नारळ फोडायचं होतं ते फोडून झालेलं आहे. तर सगळेजण थांबलेले होते. आता जाऊ आपल्या पेट्रोल पंपच्या तिथं हायवे क्रॉस करायची आहे. चला त्याच्या पालीकडेच बसतो. बघू शकता मित्रांनो आता हायवे क्रॉस करत आहे आपण. पूर्ण गाड्या थांबवल्या आहेत आणि पूर्ण आपले रेलीचे माणसं पूर्ण आलेत. तर चला एन्जॉय करू आपला जागतिक आदिवासी दिवस. जय जोहार जय आदिवासी. अरे मित्रांनो पूर्ण हायवे बंद केले बघा. गाड्या तर येतात काय. आदिवासी पावर. जय जोहार. आता इथं नाच होईल. नाच नाच नक्की बघा तुम्ही. नाच होईल नाच बघा. तिकडे पण आहे ऑलरेडी. इकडे थांबलेला आहे इथं पण. मित्रांनो मला वाटतं वेगवेगळे आपले जेवढे टी शर्ट छापायला दिलेले होते ना तेवढा ग्रुप येऊन गेला. जाम म्हणजे जास्त लोक दिसत आहेत. जेवढा मला वाटत नव्हतं ना तेवढे लोक जास्त आहेत. बघा बघा भरपूर आहेत लोक. इकडे पण आहेत. 2 गाड्या भरल्या. तिथे पण आलेत माणसं. तर अजून आहेत. अजून तिकडे पण आहेत. जोडवं नका जोडवं. व्हिडिओ केला ना तेव्हापासून तुम्हाला एवढी चांगली माहिती नाही दिली. तुम्हाला डायरेक्टली दाखवते आपला पोस्टर जो बनवला आहे ना बघा. इथे काय लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता. सध्या आदिवासी रिअल ओनर ऑफ इंडिया आणि ग्रामसभा जी सगळ्यात मोठी असते ती आपली ग्रामसभा असते. बघून घ्या. त्याच्यासाठी हे 9 ऑगस्ट जागतिक दिवस म्हणून असतो पूर्ण. तर आपण सध्या इथं नाच करूया तारप्यासोबत. जो आपला आदिवासीचा जो नाच असतो ना तारपा आणि ढोलावरच असतं. तर तारपा आहे आपल्याकडे. तर तारपेबरोबर लोक नाचतील. आता तो तुम्हाला दाखवतो मी आपल्या आदिवासी संस्कृती नाचाची.
सर्वांनी नाचायचं आहे. हॅलो, आदिवासी असाल तर तुम्ही नाचाल. रक्तामध्ये आदिवासी असेल तर तुम्हाला नाच बरोबर आवडेल. इथं पण दाखवाला जो आहे ना थोडं जाम असा थकवा येतं फुकून फुकून हे पूर्ण हवा येते ना तोंडामध्ये जास्त. तर चला आता इथून पुढची रॅली स्टार्ट करू आपण. तर नाच झाला आहे आपला जसं काय बघितलं तुम्ही. चला मग पुढे रॅली कंटिन्यू करू. हो चला. समोरचा ब्रिज आहे त्याच्यावरून दाखवतो कारण की तिथून तुम्हाला चांगला असं लांबून लोक आहेत ना ते दिसतील. तर आपण ब्रिजला तिथं वरती जाऊ. थोडंसं दिसत आहे पूर्ण आहेत ना बघा छोटे छोटे लांबून तर दिसत आहे पण थोडं जवळ येऊ दे तुम्हाला दाखवते किती लोक आहेत. इथून दाखवू आपण वरती तिथं नाही जाऊ ब्रिजवर तिथूनच चांगलं आहे. तर येऊ दे तिथं बघा पूर्ण व्हाईट व्हाईट पूर्ण टी शर्ट आहे ना व्हाईट व्हाईट दिसतात. आता बघा आत्ता बघा चांगलीच अशी पब्लिक दिसते आता बघा तिथून तर इथं पर्यंत आहे.
बघा भारती डेअरीच्या समोर आले. बस 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 व्हिडिओ करायचा होता, त्याच्यामुळे मी पाठीमागे राहिला आहे आणि ते पूर्ण पब्लिक ते पुढे गेली डीजे सोबत नाचत. डान्स करणारे जे आहे ना, पूर्ण नाच करणारे ते पुढे पुढे गेले. आपण सध्या गाडीवर आहे, बघतो नाही तर पुढे पुढे आपण पण जाऊ. नाचत आहेत ना त्याच्यासोबत पण तिथं दिसतात ना. आणि आपले ट्रॅफिक पोलीस आहेत ना, ते पण प्रोटेक्शनसाठी आलेत बघा. ही व्हिडिओ जितकी लांब होईल तितके चांगलीच, कारण की हे आजचा आपला चांगला दिवस आहे. तुम्हाला पूर्ण दाखवून देतो आपला रिलीज संपेपर्यंत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्की लवकर. तिथून आले तिथं पण थोडंसं नाच होईल असं वाटतंय. पुढचं मला काय माहिती नाही, पण दाखवतो. किती लोक आहेत जास्त दिसतात.
खूप जवळ पोहोचले आणि इथं पण तारप्यावर नाच करत आहे, जोडवा नाच. जस्ट नाच झालाय आणि सूत्रकार साईडला जायचं. एक्झॅक्टली मला तर माहिती पण आहे का कुठं फिरायचं आहे. चला आता तिथं पण जाऊ. जोहार जोहार जोहार, जय जोहार. बघा पूर्ण आपली जी टीम आहे ती उतरली गाडीतून आणि इथं पुढे चाललीत. आता चला इथं बघू काय आहे ते. तर इथं काहीतरी मीटिंग आहे, त्याच्यामुळे पूर्ण इथून 4-5 गावचे लोक इथं चालले. आणि समोर तलावाचा चांगला असा सुंदर नजारा. सांगत होता त्या नियमानुसार लाईन मध्ये आलं, तसेच लाईन मध्ये नाश्ता म्हणजे हाय ना मजा येईल. कारण सकाळपासून लोक वाट बघून सकाळी निघालो नाही. कुठेतरी 10 ते 11 वाजता का 12 वाजले मग रॅलीला निघाले. आणि तेव्हापासून जी पूर्ण आपली पोरं बायका जी होती ना, ते भूक लागली असेल जाम त्यांना. तर आपण थोडा नाश्ता करून घेऊ. बघा नाश्त्यासाठी आपल्याला इथं सोय केली आपले सूत्रकारचे बांधवांनी. मित्रांनो सगळेजण नाश्ताचा स्वाद घेऊन इथं आले. इथं नाच होणार आहे आणि मीटिंग पण होईल. हे पण नाही कोणाला सांगतो. तर नाचायचं पण आहे. नाचायचं म्हणजे आपला सण आहे. या दिवशी नाचायचं पण आहे, गायचं आहे. परंतु आदिवासीचा खरोखरच कसं आहे हा अजून मला पूर्ण नाही माहिती. तर यामध्ये काही जणांना काहीच माहित नसेल. आपल्या आदिवासीसाठी पूर्ण हक्क, या जगाच्या मालक आपण आहोत, आदिवासी आहोत.
या जगाचा या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे. पिकअपला जाण्यासाठी थोडीशी जागा करून द्या. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. त्यानिमित्ताने आपण इथे सूत्रकारच्या डोंगरी पाड्यावर आपण जमलेलो आहोत. सर्वप्रथम माझ्या सगळ्या दादांना, ताई बहिणींना, आईंना, दादांना 9 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. आपण 9 ऑगस्टच्या निमित्ताने दादांनी सांगितलं की 9 ऑगस्टचे अधिकार काय आहेत वगैरे. अधिकार सांगण्या अगोदर आपण इथे 9 ऑगस्ट साजरा करण्यासाठी अशासाठी जमलो की आपण कोण आहोत? आदिवासी आहोत. खरोखर आदिवासी आहोत ना? आदिवासी आहोत का? बरोबर. नाही तर काय होते की चामडीने आदिवासी, शरीराने आदिवासी, पण मनाने, विचाराने, वागणुकीने, खानपानने आपण आदिवासी नाही. बरोबर ना? म्हणून आपण जाणून घेऊया आपण खरोखर आदिवासी आहोत का? की आपण 9 ऑगस्टच्या निमित्ताने असे डीजेवर नाचण्यासाठी येतो म्हणून 9 ऑगस्ट साजरा करतो म्हणून आपण आदिवासी होतो का? आपण 9 ऑगस्टच्या निमित्ताने टी शर्ट छापले त्याच्यावर जय आदिवासी, जोहार किंवा बिरसा मुंडा जय वगैरे वगैरे आपण लिहितो, याच्याने आपण आदिवासी होतो का? पण आदिवासी कोणाला सांगायचं की 9 ऑगस्टच्या निमित्ताने आपण हजारो संख्येने एकत्रित जमतो म्हणून आपण आदिवासी आहोत का? की 9 ऑगस्टच्या निमित्ताने आपण आदिवासी पोशाख पेहराव करून आपण नाचायला येतो म्हणून आपण आदिवासी होतो का? की 9 ऑगस्टच्या निमित्ताने आपण आदिवासीचे वाद्य म्हणजे तूर असेल, तारपा असेल, जो काही वाद्य असेल आदिवासीचा तो वाजवतो आणि त्याच्यावर आपण नाचतो म्हणून आपण आदिवासी होतो का? मग आदिवासी कसे, कोणाला आदिवासी सांगायचं? फक्त 9 ऑगस्टच्या निमित्ताने आपण एकत्रित जमतो म्हणून आदिवासी होतो का आपण? तर आदिवासी कोणाला सांगायचं? एक दुर्दैव आहे. दुर्दैव असं आहे की सुप्रीम कोर्टाला वेळोवेळी त्याच्या निर्णयामध्ये, जजमेंटमध्ये आदिवासी कोण, आदिवासी कोणाला हे सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे आपलं. सर्वांची गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतं, स्पष्टीकरण द्यावं लागतं की अशा पद्धतीनं जो वादेल त्याला आदिवासी सांगायचं. दुर्दैव आहे. मग आदिवासी कोणाला सांगायचं? मग सुप्रीम कोर्टाचे बरेचसे निर्णय आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की आदिवासी कोणाला सांगावं. त्याच्यातलं मी एक जजमेंट सांगतो. चंद्रमोहन वर्सेस केरळ राज्य 2004च्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं, असं बरेच जजमेंट मध्ये सांगितलं, पण त्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे की आदिवासी असायला सांगायचं जो जन्मापासून मरेपर्यंत आदिवासीचे नियम दस्तूर, आदिवासीची परंपरा पाळत असेल त्याला आदिवासी सांगायचं. बरोबर. त्यांनी महत्वाची गोष्टी सांगितलेल्या आहे. संस्कार, 3 संस्कार: जन्म संस्कार, विवाह संस्कार आणि मृत्यू संस्कार. हा व्यक्ती कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे हे जर समजून यायचं असेल, समजायचं असेल तर हे 3 संस्कार महत्वाचे आहेत: जन्म, विवाह आणि मृत्यू. काय संस्कार आहेत आदिवासीमध्ये? 3 संस्कार. जन्म संस्कार म्हणजेच काय सांगता येईल का? जन्म संस्कार म्हणजे काय? तर आदिवासीमध्ये जन्म संस्कारामध्ये जन्म झाल्यापासून आपलं बाळ जमिनीवर पडल्यापासून त्याची नाल कापण्यापासून तर ती नाल जमिनीत हातभर खरडा खोदून त्याच्यात गाडली जाते. त्याला चावून 2 नक्षत्र वगैरे हे करून ती गाडली जाते. तिथून सुरुवात होते आपली. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर काय होते? झोली बांधणे होते. बरोबर आहे ना? झोली बांधणे होते आणि झोली बांधायला स्वेअरिंग एक सफेद वस्त्र देऊन आणि 1-2 पोरांना उभं करून आणि एका बाजूला आपल्या बाळाच्या आईला उभं करते आणि एका बाजूला स्वेअरिंग उभी राहते. या बाळाच्या आईला त्याच्या खांद्यावर ते कुऱ्हाड देऊन ना त्या बाळाला वर खाल असे 4 की 5 की 7 वेळा असं ती करते. अशी ती प्रथा आहे. म्हणजे हे संस्कार झाले आपल्या आदिवासीचे, जन्मसंस्कार. त्याच्यानंतर बाळ थोडस 1-2 महिन्याचं झालं का नामकरण होतं. नाव ठेवतो ना, तर आदिवासीमध्ये कसे नाव ठेवतात? कसे नाव ठेवतात?
समजा दिवाळीला जन्म असेल तर दिवा, होलीला जन्म असेल तर होलिया, बरोबर ना? अशा पद्धतीचे नामकरण आहे. हे आदिवासीचं जन्मसंस्कार त्याला बोललं जातं. आणि त्याच्यानंतर दुसरं काय होतं की थोडंसं बाल मोठं झाल्यानंतर त्याचे केस कापले जातात, बरोबर ना? तर केस कापतो कोण कापतो आपल्या आदिवासीमध्ये? मामा कापतो ना. जरी मामाला कापायला जमत नसेल तरी मामाला फक्त कात्रीला तरी हात लावायला लागते आणि त्याचे केस कापले जातात. म्हणजे ह्याला सांगतात आदिवासीचा जन्मसंस्कार. तुम्ही हे सगळे संस्कार पाळत असाल तरच तुम्ही आदिवासीचं सांगितलं जाल असं सुप्रीम कोर्ट सांगता येईल. त्याच्यानंतर येते विवाह संस्कार. आता विवाह संस्कारामध्ये माहिती आहे तुम्हाला, पोर मोठं झालं, बंड्या झाला, लोटी झाली का काय होतं? बधावन करत ना, बरोबर ना? मग बधावन कशी सुरुवात आहे? बधावन, त्याच्यानंतर मोठा बोल, लहाना बोल, अजून काय? मग दहेज ना, का दहेज सांगता तुम्ही? तर ते दहेज, त्याच्यानंतर मंडप बांधणे, सुवासिन बांधणे, विडा देणे, घाणा काढणे, अशा सगळ्या गोष्टी जे आदिवासीमध्ये आहेत हे रीतिरिवाज आहेत. हे पाळले गेले पाहिजे तरच तुम्ही आदिवासी सांगाल. अदरवाईज तुम्ही आदिवासी सांगू शकत नाही तो स्वतःला. तर तुम्ही दुसऱ्या समाजाचे रीतिरिवाज पाळत असाल तर तुम्ही काय होता? गैर आदिवासी होता. हे लक्षात ठेवा. शेवटचं सांगता येईल संस्कार, मरण संस्कार. आता मरण झालं की एखादा आपला आदिवासी बांधव कोणी मृत्यू झाला तर त्याचा प्रेत सर्वात आधी कसं ठेवताय? दक्षिण ते उत्तरेला. दक्षिणेला तोंड म्हणजे त्याचे डोकं आणि उत्तरेला त्याचे पाय, अशी सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर त्याला आंघोळी केली जाते. आंघोळी घालून त्याच्यानंतर त्याला घरातून स्मशानाकडे नेलं जातं. त्यावेळेस पुढे एक आगीचा वखारा, एक कोरे मटकं असं घेऊन लोक जात असतात आणि अर्ध्या रस्त्यावर जाऊन एक विसावा केला जातो. त्या विसाव्यावर त्या प्रेताला खाली ठेवतात आणि ज्या लोकांना त्याचा चेहरा बघायचा असेल तर चेहरा बघतात आणि नंतर परत शेवटी ते कोणाला अग्निपरीक्षा द्यायची असेल तर म्हणजे काय सांगतात, आग लावायची असेल तर आग लावतात, कोणाला पुरायचं असेल तर पुरतात. तिथे जेवण्याची पद्धत आहे. तर हे सगळं जन्मापासून तर मरेपर्यंत हे आदिवासीचे रीतिरिवाज आपण पाळतो का? तरच आपण आदिवासी, असं सुप्रीम कोर्ट सांगते. पण आपण भटकलेला आहोत. जर आपण जन्मसंस्कार, विवाह संस्कार आणि मृत्यू संस्कार आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे मागत असो तरच आपण आदिवासी. आणि तरच आपल्याला जे युनोने आजचे जे अधिकार आपण जे नाचतोय ते अधिकार आपल्याला बहाल होतात. नाही तर फक्त सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 2011चं, काय सांगताय की फक्त 8%च आदिवासी आहेत, बाकी गैर आदिवासी. म्हणजे का 8%? तर मी हे तुम्हाला सांगितले ना, असं फक्त 8%च लोक वागतात, बाकीचं वेगळंच काहीतरी वागतात. म्हणून सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की 8% आदिवासी. आणि आता आपण जे जमा झालेले आहे त्यातलं पण बाकी जर वेगळ्या पद्धतीने काय वागायला लागले तर त्याच्यात 8% ते 3% व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुम्ही जन्मापासून ते मरेपर्यंत आदिवासीचे संस्कार पाळत असाल तर तुम्ही आदिवासी, तरच तुम्हाला भरपूर अधिकार आहेत. भरपूर अधिकार म्हणजेच भरपूर अधिकार. आज हे नाचतोय ना युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, त्याला सुद्धा आपले अधिकार जाहीर करावे लागले. एवढे अधिकार आहेत की आपल्या आदिवासी क्षेत्रामध्ये गैर आदिवासींना येता सुद्धा येत नाही. गैर आदिवासी सोडा, मिलिटरीला सुद्धा आदिवासीच्या अशा कबिलाच्या परमिशन शिवाय तिकडे प्रवेश करता येत नाही. एवढे अधिकार दिलेले आहेत. तुम्ही युनायटेड नेशन डिक्लेरेशन वाचा, आपण त्याच्यावर नंतर बोलू, आज बोलत नाही, पण एवढे अधिकार दिलेले आहेत. म्हणून संविधानामध्ये पण ते लिहावं लागलंय, आदिवासी क्षेत्र आणि गैर आदिवासी क्षेत्र, आदिवासी क्षेत्र आणि सामान्य क्षेत्र. आता जे सगळं आपल्यावर पोलीस कायद्यापासून तर सगळे पोलीस प्रशासन, तहसीलदार, कलेक्टर हे जे कायदे कानून, खासदार, आमदार हे जे कायदे कानून करतात ना, हे कायदे कानून कुठे लागू होतात? सामान्य क्षेत्रात. आदिवासी क्षेत्रात कोणते कायदे लागू होतात? नॉन ज्युडिशियल लेजिस्लेटिव्ह सोर्सेस ऑफ लॉ. नॉन ज्युडिशियल लेजिस्लेटिव्ह सोर्सेस ऑफ लॉ म्हणजे काय? की असे कायदे जे बाप दादापासून, असे नियम जे बाप दादापासून अलिखित चालत आलेले आहेत, पिढ्यानपिढे ते नियमावर आपला गाव पाडा चालत आहे, म्हणजे ते रूढिगत कायदा. ते कायद्यावर ते अनुसूचित क्षेत्र चालते. ह्याची तरतूद 5वी अनुसूचित 6वी अनुसूचीमध्ये केलेली आहे. त्याच
त्याचबरोबर जेव्हा इंग्रज सत्ता चालवत होते, इंग्रजांच्या वेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टचे सेक्शन 91 आणि सेक्शन 92 मध्ये सुद्धा तेच लिहिलेलं की हे आदिवासी क्षेत्र आहे, आदिवासी क्षेत्रात आपल्याला जायचं नाही. शेड्यूल डिस्ट्रिक्ट ऍक्ट हा आदिवासी क्षेत्र आहे, या क्षेत्रात आपल्याला जायचं नाही. इथे आदिवासीच्या स्थानीय कायद्याप्रमाणे ते त्यांचं शासन प्रशासन करतील असं तरतूद आहे. आज सुद्धा 5व्या अनुसूचीच्या 244(1) मध्ये आदिवासींना त्यांचे शासन स्वशासन करण्याचा अधिकार आहे. आपल्याला आपले निर्णय घेण्याचा, आपलं शासन करण्याचा अधिकार भारतीय संविधानाचे 244(1) प्रमाणे आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच काय, आपल्या गावातच आपले न्यायपालिका चालू शकतो, आपल्या गावातच आपण कायदे तयार करू शकतो आणि एखाद्या जर काही गुन्हा केला असेल, काही चुका केली असेल, त्याला काही शिक्षा द्यायची असेल तर ते लागू सुद्धा गावकरीच करू शकतील. म्हणून आपली जी काय आज रूढीगत ग्रामसभा आहे आणि आज रूढीगत ग्रामसभाच्या माध्यमातून इकडे जे आपण जमलेलो आहोत त्याचा उद्देश तोच आहे. तरी मी काही जास्त वेळ घेत नाही. आपण 9 ऑगस्टच्या निमित्ताने थोडेसे मौज मजा करण्यासाठी आलेलो आहोत. बराचसा वेळ झाला, आता निघूया. वकील साहेबांनी चांगली अशी माहिती दिली, जसं काय तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलंच आणि बघितलं. तर सगळ्यांना जय जोहार, जय आदिवासी. आपण निघूया कारण की बराचसा वेळ झाला आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. चला भेटूया, बाय बाय.